स्वागत करत आहे सगळ्यांचं तुमचं माझ्या एका यूट्यूब चॅनलवर। मी चिराग महेश पिसाट, एक मराठी मोटो ब्लॉगर आहे। हा माझा पहिला ब्लॉग आहे। थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की राईड कुठे प्लॅन केली। कळचे 3:15 झालेत, आता आम्ही निघतोय। टायमिंग होता 3चा, पण काय टायमावर सगळंच काय होत नाही, सो थोडा लेट झालाय, 10-15 मिनिटं। 3:15 झाले, आता निघणार आहे। ही माझी राईड पार्टनर आहे, ह्याचं आम्ही नाव ठेवलंय बगीरा। बघू शकतो तुम्ही। सो आधीच लेट झाला आणि खूप गरम होते। रात्रीचे 3 वाजले तर मी पूर्ण दिसलं घामाने। सो भेटूया पुढे। मला पुढे राधाकृष्ण हॉटेलजवळ विशाल भेटणार आहे, तो एक राईड पार्टनर आहे। आम्ही दोघंच ही राईड कंप्लीट करणार आहे। सो भेटूया पुढे हॉटेलजवळ। हर हर महादेव। देवाचं नाव घेऊन राईड स्टार्ट करूया। मित्रांनो पोहोचले राधाकृष्ण हॉटेलजवळ। आता बघू शकता समोर विशाल सगळं खाली वाट बघत। ऍक्च्युली मला लेट झाला। हाय विशाल। मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग ब्रो। बघू शकता पूर्ण सेटअप रेडी केलं, एकदम घालायचं आता मला। मी बघू शकता मस्त एकदम रेड लाल परी स्टोरी ऑन व्हील। हाय विशाल। गुड मॉर्निंग गाइस। गुड मॉर्निंग। आता आम्ही राधाकृष्ण हॉटेलजवळ आहे। आता इकडनं स्टेशन मारून डायरेक्ट वसई फाटा मारून निघणार आहे। मस्त। ही माझी गाडी, विशालची गाडी, दोन्ही डॉमिनर आहे। BS4 BS6 400। मजा येणार आहे या राईडला। काय चाललंय एनिवेज, आता भेटूया डायरेक्ट। खूप गरम होतं आणि ऑलरेडी खूप लेट झालंय। सो एकदम प्रो वाटतंय, फुल एकदम एक्झॉरचं जॅकेट, रायनॉसचे टँक बॅग, एक्झॉरचे हेल्मेट, फुल ग्लव्स तरी कुठे तरी बाहेर, SSCचे ग्लव्स आहेत तुझ्या समोर। तर साला मी तर एकदम असं वाटेल, बाईक अपडेटेड बाईक आहे ब्रो, जुनी बाईक आहे आमची। तुझ्या समोर तर असं वाटेल का मी एकदम कोणतरी नवीन रायडरला घेऊन चाललाय सोबत तुझ्या। मला पण घ्यायचंय सगळं ग्लव्स व्यू। माझे ग्लव्स बघा फाटलेले आहेत अजून बॅगेत दुसरे वाले, पण ते कम्फर्टेबल नाही होत मला। ते कम्फर्टेबल आहे तर मी हेच घालते, भले ते फाटलेले असतील पण मला कम्फर्टेबल आहे। हे बघा काय दिसतंय काय दरम्यान। तो नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करत आहे नेक्स्ट माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉग मध्ये। आता आम्ही आलो इकडे भायंदरच्या खाडी ओल्ड ब्रिजवर आहे आणि वरची बघा मस्त लाइटिंग दिसते तुम्हाला। तो नवीन ब्रिज आता बांधलाय तो तुम्हाला माहिती आहे। आपला ओल्ड ब्रिज जाण्यासाठी आणि नवीन ब्रिज येण्यासाठी आहे। पायचार लोकांनी विकत घेतलेला कितपत आहे एवढी माती आहे ना या रोडला, एवढी माती। त्याचा रेशमाच्या हेल्मेटला वायझर आहे टेंटेड, मी तो बंदही नाही करत, एवढी माती गेले ना डोळ्यामध्ये। आता किती तरी माती डोळ्यात फुगेल। आणि तुम्ही बघू शकता आता तिकडनं स्ट्रकची पूर्ण लाईन चालू झाली आहे, पूर्ण काय सोलेपर्यंत आमचा गेम चालू आहे बायकर लोकांचा। म्हटलं जास्त लिमिट क्रॉस नको करू, जर तुला वाटत असेल तरच टाक, जबरदस्ती टाकू नको। ये इकडून ये, त्यांना भेटेल वाटतं जायला। जाने दो रे जाने दो। एखाद ट्रक बंद वगैरे पडला असेल ना वरती। काय बोलतो इकडे बाजूला पण एकदम रिस्की आहे। थोडासा तरी हँडल ट्रकला टच झाला की डायरेक्ट इकडे बाजूला बघू शकता गटार वगैरे, डायरेक्ट गटरामध्ये पडू शकतं। जाते तर ज्याला एक्सपिरियन्स नाही आहे त्यांनी हे ट्राय नका करू। मला एक्सपिरियन्स आहे, मी इकडे महिन्यातून हर एक वेळा तरी राईडला जातात।
ह्याच रस्त्याने जातो तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही असं काय करू नका. एंटर केलं आम्ही लोक ठाणं गेल वगैरे गेलं सगळं मागे. आता प्रॉपर हे ठाण्यामध्ये आलं. इकडे ते कॉर्पोरेटचे ऑफिस एस वगैरे मित्रांनो आम्ही आलोय आता तुर्बे स्टेशन जवळ. मागे तुर्बे स्टेशन आहे माझ्या याच्या समोरच. इकडे अमृतुल्य इकडे जरा कॉफी प्यायला थांबलं मी आणि विशाला. मागे बाईक्स आहेत. इकडे विशालची बाईक आहे, इकडे माझी बाईक आहे, विशाल इकडे मागे. सो असं वाटतंय तुला एका तासात आपल्या नालादोफारवरून डायरेक्ट तुर्बे स्टेशन. गुगल पेक्षा फास्ट मॅप. आता इकडनं पुढे रोड मस्त आहेत. मस्त प्लेन रोड आहे, माती वगैरे पण नाही आहे. भेटू डायरेक्ट पुढे बाईकवर. कॉफी टू पिकअप आम्ही ची गाडी घेतली. BMW F850 स्पेशल नंबर नाही. आपण पण घेणार एका दिवशी. आम्ही लोक गाडी स्विच मारायला थांबलेलो तर त्याला वाटलं की काहीतरी झालं प्रॉब्लेम म्हणून तोही थांबला. विचारायला की काय झालं. असे चांगले रायडर्स असतात जे हेल्प साठी थांबतात. हेडलाईटच बघून मला खूप मजा येते. गाडी जेवढी भारी आहे ना. हा 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 त्याच भावानी 9 नंबर. हा अजून दादा BMW. सो मित्रांनो आता मी आणि विशाल BS4 वर्सेस BS6 आम्ही लोक ट्रॅक रेस ट्राय करतोय. बघायचे तर रेडी. असं उजळलंय बघू शकता तुम्ही. असं दुसरं असेल असा व्ह्यू. मग हा 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 मस्त एकदम थंड वाटतंय. थोडंसं आता पुढे जरा बरं वाटतंय. आता रात्री बसून निघालेलो तेव्हापासून नुसतं घाम घाम. त्याचा पूर्ण रोड खाली आहे. परवाची का मग गाडी हा त्याला विचार पुढे.
करतोय राईड. हे सगळं तुम्ही लोकांनी पण अनुभवच पाहिजे. एक संडे भेटतो आपल्याला 6 दिवस काम केल्यानंतर. त्यानंतर एक दिवस उठा सकाळी लवकर. हर एक स्पीड ब्रेकरला तुम्हाला साईन टाकायचं. आपण आलोय खोपोली मधनं एंटर झालं आतमध्ये. तर थोडंच पुढे खंडाळा घाट लागेल. किती जणांना तर समजतच नाही. काय काय असतात चांगलं ते एका पास मध्ये साहित्य येतात. काय काय असतात तिथे घंटा भेटत. हे काय होतं पेट्रोल पण करू शकतो. सोलो गाडी आपण आपली सिलियन असेल तर तो घाबरून आधी घालतो. त्याच्यावरून आपल्याला असतात हँडमेड मध्ये. जेणेकरून ते लोक बोलू शकतात एकमेकांची. हँडमेडच्या आतमध्ये गोष्टी खूप चालू असतात. चालू असतात परत ती परत वेगळी कसाही काही करू शकतो. कुठे करून उभे राहा अर्धे राहा बसा कसे पण करा. खंडाळा घाटामध्ये ना गाडी गेली बाहेर समोरच बोर्डवर झालंय पुढे. तिथं झालंय टायर बेअर करत बघत नाही. डायरेक्ट येतात बाहेर आडवे. पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला. चाललो तर नामा भेटला. नामा म्हणे तुम्ही आडोसा का घेतला. पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव चला. चंद्रभागी नाव चला. पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव टाळ विना हाती घेऊ. एवढा ब्रेक खाली करायची सगळी चल सखे चल ग सखे पंढरीला. पुढे जर चाललो तर तू कामाका भेटलो. तुकाराम महाराज मस्त मोठा तुम्ही विसवावा का घेतलो. काय म्हणे. पुढे जरा चाललो तर तू कामाका भेटलो. तुका म्हणे मका तुम्ही विसावा का घेतलो. दिसा देव विटेवर उभा काय रूपड सुंदर मनी मनी करी घर. अशी पंढरीची माय उभी तुम्हा पाहाया. सखे चल ग सखे टायर एवढं गाडा पंढरीला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला. सखे चल ग सखे पंढरीला. प्रवास नीट होऊ दे. किती घरी पोहोचले.
भीती जरा वाटली खंडाळा घाट अशा दावती भरोसा मिळू पाहती पैसा अडका मिळे अशी खोटी स्वप्न दावती आपणच खरी भूत आपणच खरी भूत आपणच खरी भूत एकामेका खायला सखे चल ग सखे फुल व्हाईट येतोय फुल व्हाईट येतोय सखे पण ऍक्च्युली सखे चल ग सखे पण हरी विठ्ठल सखे चल ग बोलत नव्हतं बस झालंय तो एवढं खुश आहे की फुल एक्सप्रेस करतो हा माझा मित्र हा मनीष सर त्याला मी 11th मध्ये भेटलो 11th 12 आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर आम्ही लोक त्याच्यानंतर भेटलंच नाही कधी त्याच्यानंतर इतका वगैरे भेटणं आलं माझ्या व्हिडिओ बघितला मग त्याने सांगवतात की चल इंडियामध्ये एका दिवशी मॅसेज केला कुठे जातो राईडला एकटाच जातो का मला पण सांग आपण बोलतो आपल्या स्पॉटवर मॅगी चहा अजून बरंच काही हा 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 हे तर तुम्ही आयुष्यात ना अनुभवलं का काका कुठे आहे माझे काका आणि बघू शकता तुम्ही खाली फुल व्हाईट आहे पोरा पोरा फुल व्हाईट काय सीन आहे पोरा ही पोरा खतरनाक सीन आहे खतरनाक ते आपल्या मुंबईमध्ये बघायला भेटणार नाही काय सीन आहे बेकार सही आहे हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही लोक रात्रीचे 2 वाजता उठलोय 3 वाजता निघालोय मित्रांनो आम्ही पोहोचलोय खंडाळा घाटामध्ये मागे बघा सगळे रायडर चाललेत मागे तिकडे बसले पण आहे ती माझी गाडी आहे ती विशालची गाडी मागे विशाल बसलाय आम्ही चाय प्यायला थांबलोय मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि हा जो व्ह्यू मी टाकीन नक्कीच पुढे बघा काय व्ह्यू आहे डोंगर एवढे भारी आहेत ना की दिसत पण नाही डोंगर एवढं धुकं खालपर्यंत आलंय ती खालची सिटी आहे ना तिथं काहीच दिसत नाही फक्त एक्सप्रेस दिसतो त्याच्या खाली काहीच दिसत नाही पुढे मी टाकीन शॉर्ट्स तो बघा सगळे रायडर्स निघालेत सगळे रायडर संडेला आता कुठे विशाल पुढे आता पावना लेक प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे आता जाणार आहे पावना लेकला याचे फ्रेंड्स येणार आहेत पुण्यावरून भेटायला सो भेटूया आता पावना लेकला लोणावळा किती आता इकडनं किती लोणावळा 20 किलोमीटर सो आता पुढे याचे फ्रेंड्स येणार आहेत पावना लेकला तिकडे भेटू हा बघा जो मी बोलत होतो की डोंगरच दिसत नाही आणि खालची सिटी आहे ना सिटी कुठून पण दिसत नाही एवढं धुकं आले दव आले काय व्ह्यू आहे सिरियसली हे जर तुम्ही एक्सपिरियन्स नाही केलं तर मग काय एक्सपिरियन्स की फ्लाईटमध्ये मस्त असं ढग बघत चहा पिया हा सुकून वरती होती ही राईड मधून सांगत पुण्यावरून निघालोय सनराईज सोबत वातावरण एवढं सही आहे ना इकडे आणि इकडे मस्त ऊन आलंय तरी पण थंड वारा हा काय
पुढे आलो विविध रस्त्यामध्ये पण घ्यायचं इकडनं वर जायचं डोंगर ते चांगलं पाहुणार वाटतं इकडे पाऊस पडला का काही सगळं ओलं मागे पण तिकडे ओलं होतं खूप वगैरे फुल ऑफरोड आपल्याकडे गाडी असली का टेन्शन नाही कुठलाही रोड उद्या कसाही गाडी येऊ ट्रक आहे मला सांगायचं हे लोक मराठीमध्ये काम करत आणि आता आपण इंग्रजांमध्ये पोचलंय पुढचं डोंगर पोचले काही एक्सपिरियन्स केलं ना हे वरती आहे जे नंतर कधी मी हा ब्लॉग बघितला तर असं वाटलं अरे ह्या टायमाला काय करायचं काय लाईफ जमलोय त्या टायमाला चुकून मला असं वाटतं युट्यूब कारण मराठी लोक का नाही मराठीमध्ये चालू करतात का तर त्याला व्ह्यूज नाही येणार जास्त पेट नाही होणार व्हायरल नाही होणार चॅनल यासाठी मग ते लोक हिंदी लँग्वेज तो हिंदी लँग्वेज करा ना मराठी पण आपण मराठी आपण नाही मराठी नको बोलतात लोकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे मराठीमध्ये करा ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जण सगळे मराठीतच तुम्ही लोक कंटेंटच्या दृष्टीमध्ये इंग्लिशमध्ये नसणार तसं मराठीमधून का कंटेंट बघणार कारण इथे लोक ना जास्ती ना ते लोक मग ते लोक बघतात आपण जर मराठीत कंटेंट बनवला तर राष्ट्रीय मराठी बद्दल सगळे बघतील अफोर्ड भेटेल आपल्याला अजून एक मेसेज आहे माझा मी आता नवीन युट्यूब चॅनल हा माझा पहिला पाहत आहे तर खूप बघणार नाही इंटरेस्ट नाही देणार काय शैला ते अगर काय आता बोलून बघणार नाही वगैरे तर असं नाही केलं पाहिजे ऍक्च्युली आपल्या लोकांनी तरी आता माझं सगळं ना माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप सारे फ्रेंड्स आहेत खूप सारे फॅमिलीमध्ये त्या लोकांनी तरी ऍक्टिंग कधी तरी पण ठीक आहे ना आपलेच लोक बघणार नाही तर तिकडे काय बघणार आपल्या लोकांनी सगळं तर तेवढं मला सोपी होतं तेवढं मला इन्स्पिरेशन टाकली हा माझं चुकत असेल तर ते पण कमेंटमध्ये करून सांगा आणि एकदा मला कसं काय पाहिजे ते पण सांगतात त्याच्यावर किंवा तिकडे तुम्ही लोकांना कुठचं जागेचा बॉक्स पाहिजे तो सगळ्यात करा तर जेणेकरून नेक्स्ट राईड मी तिकडे करेन हा मला पाहून असतात अरे मॅसेज मध्ये मगाची पण एक भारी सीन आला तो मॅसेज सांगतो नंतर राहतो आता पण सांगत होतं मस्त लेक किसला म्हणजे सीन एवढा भारी आहे ना व्ह्यू एवढा भारी आहे ना की आता किती बटन ह्याच्यामध्ये असलं ना तरी पण ती गोष्ट सोबत आधी व्ह्यू एन्जॉय करतो बघायला जायचं वाटतं तसं वाटतच नाही का हे महाराष्ट्रामध्ये आपल्या ते पण एवढं जवळ मुंबईमधून फक्त 150 किलोमीटरवर आहे लोणावळा
आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काय फिरण्यासारखं. थायलंड, रशिया, इथे तिकडे जाण्यापेक्षा आधी आपला महाराष्ट्र फिरणं शिकत घ्या, त्याच्यानंतर मग बाहेर जा. आधी नाही, आधी बाहेर जायचे, सगळं ॲब्रॉड शिरून यायचं, त्यानंतर मग बोलायचं अरे महाराष्ट्रात होतं मला माहिती. म्हणून ना आपण मराठी माणसं आगे असतात आजपर्यंत. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवर थोडं लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी. मी अजून एक सांगतो, त्या लोकांना जॉब बघा, आपल्या माणसाचा ब्लॉग आहे, थोडं 10 मिनिटं काढा आणि जॉब बघा. आपल्या माणसासाठी 5-10 मिनिटं काढा. एक लाईक करा, एक शेअर करा, एक सबस्क्राईब करा. तुम्हाला पैसे वगैरे काही द्यायचे नाही, फ्रीमध्ये सबस्क्राईब होतं, फ्रीमध्ये लाईक होतं. एवढी मेहनत करतो ना माणूस, म्हणजे काही कंटेंट क्रिएट करायला, तेवढी त्या मेहनतीला एक तरी लाईक. खाली ते कसंही असते, काही असतं ते, पण त्यांनी ते केलं ना, कारण सगळ्यांना माहिती नसतं किती टाइम लागतं व्लॉग बनवायला किंवा रील बनवायला किंवा कंटेंट क्रिएट करायला, शॉर्ट फिल्म बनवायला, गाणं बनवायला. खूप मेहनत असतं त्याच्या मागे. नुसतं एक लाईक हे सगळं कोणासाठी करतो, ऑडियन्सनी निदान एक लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हायरल करा. चला कंटेंट क्रिएटर लोकांना म्हणजे ऑलमोस्ट माझ्या युट्यूब चॅनलवर माहिती असतं की किती मेहनत असते. म्हणून मी पण युट्यूबवर म्हणजे जे मला व्हिडिओ येतात, ब्लॉग बघतो मी. भले तर कसंही येतं, तुझं काही गडबडत असते ते ब्लॉगमध्ये. थंबनेल चुकीचं टाकतात, ॲक्सिडेंट हो गया, आणि ते पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावर समजतं का अरे ॲक्सिडेंट तर नव्हतंच, ते असलं तरी पण ते भलतातच. म्हणजे काही थंबनेल असं ठेवतात ना की व्ह्यूजसाठी थंबनेल. तर नका करू. माझ्या एरियामध्येच राहतो, आई ठेवली माहिती आहे सगळ्यांना. लग माझं करायचं, तो मुलगा इतकी मेहनत करतो ना, तरी पण अजून किती जण आहेत ते आपण बघतात, सोडून घेतात. अरे काय कुठे ओपन करणार रे, एवढा काहीच नाही काय. अरे पण किती मेहनत करतोय हे मी बघितलंय, स्वतः मी बघितलंय किती मेहनत करतोय. आणि त्याची सगळी म्हणजे बहुतेक रील असतात किंवा युट्यूबवर व्हिडिओ येतात, मी आज ओपन करून बघतो आणि लाईक करतो. सबस्क्राईब तर मी आधीच केलेलं त्याला. किती त्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यासोबत 6 महिने केलंय. पहिला स्टॉप पहिला टाकलेला व्हिडिओ करत. त्याच्यानंतर त्यांनी आता सोलो चालू केलंय. खूप मेहनत घेतो की स्वतः बघतो, सकाळीचं कामाला जातो, त्याच्या कामावर असतो, डायरेक्ट करायला जातो. त्याच्यानंतर तो रात्री 12-11 वाजता घरी येतो. त्याच्यानंतर पण तो काय ना काय तर रात्री लाईव्ह येणं, एंटरटेन करणं, ऑडियन्स डायऱ्या टाकणं, ऐकणं फक्त येतं. हे लोक करा, फक्त मला सपोर्ट करा. सकाळपासून रात्रीपासून डोळ्यामध्ये काय ना काय जातच आहे आणि खूप जास्तच झालंय. कंटिन्युअस पाणी येतं डोळ्यामधून. ते असं वाटतंय बाहेर आलं खाली झाडं असतात. फुल सिग्नल भारी आहे. म्हणजे रेडिट मी खूप वेळा आलं पुण्याला, लोणावळ्याला. हा टायमाला कधी घ्यायचं ना, मित्रांनी मी सजेस्ट केलं की रात्री 3 वाजता टाकणार. आम्ही रात्री जगराला भेटलेला थँक्यू सर. तुम्ही पाहुणा
हो एवढं मस्त आहेत ना. तर इकडे कॉर्नरिंग करता करता टर्न मिस झाला, आता डायरेक्ट सगळे सारे जमाने होय ना पास हो गई, लुट गए सारे जमाने होय ना पास हो गई, तूने हाथ लगाया तेरी रात हो गई. माझं गाणं आहे स्वतःचं. ते बोलतात ना लोकेशनपेक्षा जर्नी एन्जॉय करा. विजिट ही लोकेशनपेक्षा जर्नी एन्जॉय केली आहे. आलं वाटतं डेस्टिनेशन. फिरवायचं मस्त आहे गाडी. ना 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 ना. तो ब्रेकफास्ट वगैरे केलं इकडे मागे हॉटेलमध्ये. तर आम्ही निघालो पावना लेकच्या इकडे खाली जायला. विशांचे फ्रेंड्स पण आलेत सगळे. डॉमिनोर आहे, महाराज आहे, आहे. जायचं कुठून खाली तेच माहिती नाही. फुल लोडेड डॉमिनोर आहे. फुल ऑफ रोड आहे, फुल ऑफ रोड. रस्ता धराही चांगला नाही. ब्रेक मारून घसरला सरळ आडवा. आणि इकडे तर ABS चा काय फायदाच नाही. कितीही ब्रेक दाबा ब्रेक तर लागणारच नाही. हे सगळं एक्सपिरियन्स केलं पाहिजे सगळ्यांनी. नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात काहीतरी त्याच्यामध्ये. मस्त असं फुल गावामध्ये वाईट येते. असं बाजूला डॅम. हे असे जंगलाचं पायवाट आहे. त्यांना गाड्या घेऊन येऊन ती गाड्यांची वाट झाली. कुठे स्पॉटवर कुठे म्हणजे काय बघ चाललंय तिथे चुकून 6 दिवस काम केलं. आज मस्त वाटतं हे बघून. आता हे बघून अजून 6 दिवस काम करू शकतो. नो टेन्शन. सो म्हणून संडे राईड मस्त आहे. जेणेकरून 6 दिवस एनर्जी येते काम करायची मन करतं. फुल ऑफ रोड करायचे. चल चल पुढे चल. गाड्या तर टाकल्यात खाली, आपण पण टाकले. ते तर काहीच नाही, हे नॉर्मल आहे. वरून असं बघून वाटतं की खूप डेंजर आहे, पण एवढं काय नाही. एकदम एकदम आंघोळ करायच्या चिराग मध्ये सगळे. आपण नाही करणार आहे आंघोळ.
शकता तुम्ही. साऊंड घ्या फक्त पाण्याचा. काय व्ह्यू आहे. तर डेस्टिनेशनला पोचलेलो. मस्त एन्जॉय केला व्ह्यू वगैरे. त्याच्यानंतर आता ऊन खूप बेकार लागायला लागलाय. सो आता इकडनं निघूया. आता परत लोणावळ्याला अजून अर्धे फ्रेंड्स भेटणार आहेत. सो त्यांना भेटून मग डायरेक्ट तिकडनं घरी नॉनस्टॉप जाणार आहे. तर नाची इथनं घेऊ नको. आणि एक स्पॉट चालू केला की डायरेक्ट वर जाऊन थांबायचं. चल तू चल. थोडी थांबू नको. नाही मी घेतो पुढे थांब. हा तूच पुढे घे. A few moments later. हो निघालोय आता. डेस्टिनेशन मस्त एन्जॉय केला. आता निघालोय आम्ही कसं. निघालं गॅस अटकला. यश परत खाली जा पाहिजे तर. यश अटकला. थोडीशी तिकडे वाळू आहे. रेती आहे. रेती बीचवाली. खालीच घे ना पूर्ण. रे गाडीवर मग चल हळूहळूच घे. निघाली गाडी. ऍक्च्युली त्याचं टायरची ग्रिप पूर्ण गेली. म्हणून टायरला थोडी ग्रिप नव्हती. मस्त वरतीत होता. वर्थ होता. आज संडे राईडला निघणं खूप मजा आली. नवीन रायडर्सला भेटलो. त्याची तर यशची तर गाडी भारीच वाटते बघून. त्याची किट फुल लोडेड. त्याचे गेअर फुल लोडेड. तो फुल लोडेड. त्याची गाडी फुल लोडेड. तो दूर वाटतो. गेला पूर्ण उडवत. बॅक टू बॅक पण आहे. ऑफरोड करणं एवढं सोपं नाही आहे. पण स्टँडिंग थोडं तरी ट्रिप झाला. टायर बॅलन्स केला. टर्न नाही केला. सगळं आडवा. संपला फायनली ऑफरोड. आम्ही डायरेक्ट भेटून लोणावळ्याला.
विंग गेम बघायचं ना, विंग गेम ओरिजिनल मोटो अल्ट्रा. गावच्या रस्त्यावर सो मित्रांनो, पावणा लेक झालं, नाश्ता वगैरे सगळं झाला. सगळं झालं. आता सगळे रायडर्स वगैरे आम्ही लोक भेटलो, जे फ्रेंड सगळे भेटणार होते. त्याच्यानंतर इकडे एक लोणावळ्यालाच जवळ एक हे असं जंगल आहे, मस्त सावळी आहे. सगळे रायडर्सने डिसाईड केलं इकडे जाऊन बसूया जरा. इकडे सगळे फ्रेंड लोक लडाखला जाणार आहे ऑगस्टमध्ये, तर त्याची प्लॅनिंग चालू आहे. सगळे जरा इकडे बसूया, हे सगळ्या गाड्या आहेत. सो आता थोडा वेळ इकडे बसू, त्याच्यानंतर A few moments later. पागल हो गया कुत्ता. अरे वाचव मी तुला 17,000 मी मारते. मला काय माझी पहले मैंने तू कुछ किया. हां और बचा एवढं लागतं. और बचा. पूर्ण राईड कंप्लीट झाली आहे. जसं बोललेलो सगळं झालं आहे. नाश्ता वगैरे केलं आहे. इकडे थोडंसं थांबलं आहे, रेस्ट करणार आता. त्याच्यानंतर नॉनस्टॉप डायरेक्ट नालासोपारा. सो आता थोडा वेळ इकडे थांबू. तर मागे गाड्यात सगळ्या बघू शकता तुम्ही. तो ब्लॉग मी इकडेच एंड करतो. कमेंट करा नक्कीच ब्लॉग कसा वाटला. घाण असेल तर नका करू, चांगलं वाटलं तरच करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. परत एक नवीन ब्लॉग लवकरच येईल. सो आतासाठी एवढंच. थँक्यू. बाय.